दोन विधानांपैकी कोणते विधान खरे नाही, असा हा क्वेश्चन आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015चा हा क्वेश्चन आहे. ओके, तर पहिलं जे विधान आहे, पहिलं विधान काय म्हणतं बघा. त्याने इंग्रजांच्या कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील वसाहतींमध्ये असल्याप्रमाणे स्वराज्याची मागणी केली. आणि दुसरं आहे, त्याने अशीही इच्छा प्रदर्शित केली की विविध भागांची त्यांच्या नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीनुसार पुनर्रचना व्हावी. पर्यायी उत्तरे काय आहे? केवळ अ आहे, केवळ ब आहे, दोन्ही आहे की एकही नाही आहे. ओके, तर कोणते विधान खरे नाही असं म्हटलेलं आहे. ओके, काय म्हटलेलं आहे? खरे नाही. कोण खरं नाहीये? तर याच्यामध्ये फक्त ब खरं नाहीये. ओके, कोण खरं नाहीये? तर फक्त ब इथे खरं नाही आहे, म्हणजे केवळ ब हे विधान राहत आहे. ओके, तर पुढे जाण्याच्या पूर्वी काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता मी तुम्हाला सांगते. ओके, थोडंसं आपण ना एक टाइमलाईन मध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. ओके, जेणेकरून तुमची हिस्ट्रीची रिव्हिजन पण होईल आणि क्वेश्चन्स पण क्लिअर होतील. तुम्हाला 1917चा ऑगस्ट ऑफर माहिती आहे. 1917ला ऑगस्ट ऑफर आली. त्यानंतर 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा कायदा आलेला होता. ओके, या मॉन्टेग्यू चेम्सफोर्डच्या कायद्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं बरं? तर यामध्ये सांगितलेलं होतं, तर प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती चालेल. सांगितल्या बऱ्याच गोष्टी होत्या, पण ज्या गोष्टीवरती फोकस करण्यात आला ना, ती फोकस करण्यात आलेली गोष्ट सांगते. तर प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती चालेल. नंतरच्या काळामध्ये काही वर्षांनी असं लक्षात आलं की हे कामाचीच गोष्ट नाहीये, ही गोष्ट आपल्याला नकोच आहे. आणि नकोच आहे तर मग करायचं काय? ही गोष्ट जर नको आहे तर करायचं काय? मग याच्यामध्ये चेंज करूया, रिफॉर्म मध्ये बदल करून टाकूया आपण. कारण की 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा जो रिफॉर्म होता, जो कायदा होता, तो आम्हाला पटलाच नाही. आणि त्यातली ही गोष्ट पर्टिक्युलरली प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती ही आम्हाला पटलीच नाही. मग करायचं काय? थोडंफार चेंजेस, म्हणजे त्यावेळेला नेमकी स्वराज पार्टी पण होती की नाही आपली 1923 मध्ये. त्याच पद्धतीने 1923 मध्ये झेंडा सत्याग्रह पण झालेला होता. आणि या सगळ्यांच्या धर्तीवरती आता नेमकं कसं जायचं, काय करायचं याचा विचार चालूच होता. आपण बर्डन म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये जाऊन पण आपण बर्डन आणत होतो. ओके, येस, ती वेगळी सूरज 1940ची वेगळी आहे आणि त्या आधीची वेगळी आहे, 1917ला पण आहे. ओके, तर तिथे जाऊन पण आपण काय तर बर्डन आणत होतो. आणि अशा याच्यामध्ये काय झालं, तर अशा याच्यामध्ये 2-3 गोष्टी घडल्या. म्हणजे मी तुम्हाला मागे घेऊन जाते आहे, म्हणजे सायमन कमिशन येण्याच्या पूर्वी थोडंसं मागे नेते आहे टाइम लाईन मध्ये. तर 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. आणि असं सांगितलं होतं, काय सांगितलं होतं हा कायदा बनला तेव्हा, की तुम्हाला सुधारणांचा हफ्ता दिला जाणार होता. काय होता? सुधारणांचा हफ्ता दिला जाणार होता. आणि यामधल्या ज्या काही गोष्टी आपल्याला एक्सेप्टेबल नव्हत्या किंवा ज्या चालल्या नसत्या पुढे येऊन, तर त्याच्यामध्ये काय तर 10 वर्षांनी बदल होणार होता. तर ही गोष्ट झाली, पण आपल्याला ते सुरुवातीलाच पचायला जड चालला होता. ओके, 19चा जो कायदा होता तो. आणि मग त्या याच्यामध्ये 1923ला एक गोष्ट आली, एक कमिशन आलं ज्याचं नाव होतं ली कमिशन. ओके, त्याचं नाव काय होतं? ली कमिशन. पण हे ली कमिशन सुधारणेबाबत होतं. पण ती सुधारणा कशाची होती माहितीये का तुम्हाला? सांगता येईल का? हे ली कमिशन जे होतं ना, ते सिव्हिल सर्व्हिसेस मधल्या सुधारणेबाबत होतं. ओके, म्हणजे ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे, तर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये भारतीयांना कशा प्रकारे आपल्याला जागा द्यायची आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारे चेंजेस करायचे आहे, त्याच्याशी निगडीत हे ली कमिशन आलं होतं. ओके, काहीतरी आपल्याला द्यायचं आहे ना, शांत करायचं होतं आपल्याला. ओके, मग त्यानंतर आलं 1924ला मुडीमन कमिशन. ओके, 1924ला कोण आलेलं आहे? मुडीमन कमिशन आलं. हे मुडीमन कमिशन कशासाठी आलं माहितीये का? याला आपण म्हणतो आहे रिपोर्ट ऑफ द रिफॉर्म एन्क्वायरी.
रिपोर्ट ऑफ द रिफॉर्म एन्क्वायरी, म्हणजे हा जो रिफॉर्म झालेला होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड जो रिफॉर्म झालेला होता त्याचा काही रिपोर्ट देण्यासाठी 1924 ला काय आलेलं होतं, तर हे मुडीमन कमिशन आलेलं होतं. यामध्ये एकूण 9 लोक होते. ओके, ह्या मुडीमन कमिशन मध्ये काय होते, एकूण 9 लोक होते. यामध्ये भारतीय पण होते, माझ्या मते एक शफी आणि जिना हे दोघं लोक होते. ओके, तर यामध्ये भारतीयांमध्ये एक शफी होते आणि आपले मोहम्मद अली जिना देखील काय, तर ह्या मुडीमन कमिशन मध्ये होते. ओके, येस, अगदी बरोबर आहे. चालेल सूरज, बघते मी तुम्ही जो मेसेज टाकला ते बघते आहे. तर हा बॅकग्राऊंड होतो. मी तुम्हाला काय सांगते आहे, मी तुम्हाला टाइमलाईन मध्ये घेऊन जाते आहे की 1927 सायमन कमिशन आणि त्यानंतर 1928 मध्ये आलेला नेहरू रिपोर्ट यांची आपण लिंक लावतो आहे की तो कशा पद्धतीने येतोय तो. ठीक आहे, तर मग अशा प्रकारे हे मुडीमन कमिशन आलेलं होतं आणि मुडीमन कमिशन आल्यानंतर आपण म्हटलं होतं नाही आम्हाला तो ना मॉन्टेग्यू चेम्सफोर्डचा रिफॉर्म पटला नाही आहे आणि आम्हाला त्याच्यात चेंजेस पाहिजे आहे. मग ब्रिटिशांनी काय म्हटलं माहितीये का, आत्ताच तर कुठं रिफॉर्म दिला, 1924 मध्ये मुडीमन कमिशन आलं, म्हणे 5 वर्ष झाले येऊन आम्हाला. 1919चा रिफॉर्म देऊन 5 वर्ष झालंय. 5 वर्षात आपल्याला कसं काय कळेल की हा रिफॉर्म योग्य होता की योग्य नव्हता ते. तर जाऊ द्या ना, थोडासा कालावधी जाऊ द्या, मग आपण विचार करूया पुढे काय चेंजेस द्यायचे ते. ओके, हा सुधारणांचा हप्ता पुढे कशा प्रकारे द्यायचा त्याचा आपण विचार करूया. इथपर्यंतची गोष्ट झाली. ओके, आणि मग सांगून देऊ, पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ, सांगून घेते, हा समजून घ्या. मग इथपर्यंत झाल्यानंतर ब्रिटनमध्ये काय झालं होतं, तर ब्रिटनमध्ये 1927च्या काळामध्ये आपले लॉर्ड बर्कनहेड होते, भारत मंत्री होते. ओके, त्यावेळेला कोण होते भारत मंत्री, लॉर्ड बर्कनहेड होते. आणि बर्कनहेड यांनी काय केलेलं आहे, तर यांनी सायमन कमिशनला पाठवलं, भारतामध्ये सुधारणा देण्यासाठी सायमन कमिशनला पाठवलं. का बरं पाठवलं, त्याच्याही मागे बॅकग्राऊंड आहे आणि ते बॅकग्राऊंड तुम्हाला काय सांगत आहे, तर येणाऱ्या काळामध्ये तिथं होणार होती निवडणूक. ओके, येणाऱ्या काळामध्ये ब्रिटनमध्ये निवडणूक होणार होती आणि त्या ठिकाणी काय होतं, तर आता हे कुठल्या पक्षाचे आहे बरं, लॉर्ड बर्कनहेड जे आहे हे कुठल्या पक्षाचे आहे, तर हा होता हुजूर पक्ष. ओके, हा काय होता, हुजूर पक्ष. आणि हुजूर पक्षाचे जे पीएम होते ते होते स्टॅनली बाल्डविन. ओके, कन्झर्वेटिव्ह पार्टीचे होते आणि भारत मंत्री जे होते ते आपले बर्कनहेड होते. ओके, पुढं असं होणार होतं, इन केस भारतामधल्या सुधारणा जर प्रॉपरली झाल्या नाही तर त्या ठिकाणी हे हुजूर पक्षाचं सरकार जाऊन मजूर पक्षाचं सरकार येण्याचे चान्सेस होते, ज्याचं पीएम पॉसिबिलिटी होती रॅन्से मॅकडोनाल्ड बनतील हे. ओके, आणि तीच गोष्ट होऊ नये, नवीन आलेल्या ह्या मजूर पक्षाला भारतामधली एवढी मोठी जी सत्ता आहे ती जाऊ नये आणि याच साठीचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न म्हणजे काय होता, तर हे सायमन कमिशन होतं. ओके, त्याचसाठीचा प्रयत्न म्हणजे कोण होता, तर 1927 साली आलेलं सायमन कमिशन होतं. आता ह्या सायमन कमिशन मध्ये एकूण 7 लोक होते. ओके, किती होते, एकूण 7 लोक होते, जे सगळेच्या सगळे गोरे होते आणि त्याच्यामुळे मग आपण त्याच्यावरती निषेध केला. याची पण पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, याचा पण पुढचं सेक्शन सांगणार आहे, पण आता फक्त इथे या थोडंसं मागे या आणि मग एक गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करत जाते. ठीक आहे, आता ज्या वेळेला आपण नेहरू रिपोर्ट आला, मी पुढे एक्सप्लेन करणार आहे. आता फक्त हा पॉइंटला एक्सप्लेन करून पुढे जाते. ओके, नेहरू रिपोर्ट आल्यानंतर नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती हा पॉइंट त्यांनी म्हटलाच नव्हता. त्यांनी म्हटलं होतं की इंग्रजांच्या कॅनडा आणि ऑस्ट्रेलियातील वसाहतींमध्ये असल्याप्रमाणे आम्हाला सेल्फ रूल द्या, वसाहतींचं स्वराज्य द्या. ओके, पण ही जी पुनर्रचना करणार होते विविध भागांची ती भाषावार होती. ओके, म्हणजे हा पॉइंट त्या ठिकाणी दिलेला आहे, लिंग्विस्टिक प्रोव्हिजन बनलं पाहिजे असं म्हणणं या नेहरू रिपोर्ट मध्ये दिलेलं होतं, ना की म्हणजे भौगोलिक परिस्थितीनुसार पुनर्रचना करा असं सांगण्यात आलेलं नव्हतं. ओके, म्हणून हा ब जे विधान आहे हे ब विधान काय राहत आहे, खरं नाहीये, पहिलं विधान खरं आहे. पहिला क्वेश्चन झाला. दुसऱ्या क्वेश्चनकडे लगेच या, मी स्टेप बाय स्टेप